आता भोसरीमध्ये आहे आणि या ठिकाणी एक वाहनतळ बनवले सखुबाई गबाजी गवळी उद्यान आहे त्याच्या बाजूला पालिकेचा एक मोठा भूखंड होता त्याच्यावरती टोलेजंग इमारत बांधलेली आहे शेकडो कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्र्यांनी याचं ऑनलाईन उद्घाटन सुद्धा केले बरं का। उद्घाटन झालेलं आहे, कोट्यवधी रुपयाचा खर्च झालेला आहे। आता त्या पार्किंगची अवस्था काय अजून चालूच केलेली नाही बरं का। हे बघा इथून सुरुवात आहे, ही पार्किंगची अवस्था आहे। कॅन यू बिलीव्ह, यू हॅव टू बिलीव्ह। हे बघा आणि ह्या सगळ्या ज्या गाड्या लागल्या आहेत त्या सगळ्या अनधिकृत आहेत। हे पार्किंग काही चालू केलेलं नाही, पार्किंग चालू नसताना सुद्धा ह्या गाडलेल्या आहेत। कोणाच्या आहेत काय त्याचं काय पालिकेला भाडं नाही तोडं नाही काय नाही। एकंदरीत खालची सगळी तुम्ही दुरावस्था बघितली तर भयानक अशी परिस्थिती आहे। सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे, इथून रॅम्प वर जाते बरं का। आणि हे अधिकृत्य सुरू व्हायला पाहिजे होतं पण अजून काही झालेलं नाही। आता जिथून हे ऑपरेट होणार आहे त्या कार्यालयाची अवस्था बघा, जिथून हे ऑपरेट होणार आहे त्याची ही अवस्था बघा। पिंपरी चिंचवड महापालिकेचे वतीनं तयार केलेलं हे कोट्यवधी रुपयाचं वाहनतळ आणि ते चालवण्यासाठी जिथं माणसं बसणार आहेत त्याची अवस्था। जे उद्घाटनाचे फ्लेक्स आहेत ते जिथं उलटे करून लावलेले आहेत। म्हणजे महानगरपालिकेच्या प्रशासन मध्ये किती खर्च झालाय आणि त्याची अवस्था काय हे तुम्हाला मी दाखवतो। हा बघा बोर्ड, उद्घाटन समारंभ, हे बघा शुभ हस्ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कोण कोण उपस्थित होते हे बघा। ही त्याची पाटी बरोबर, ही पाटी खाली पडलेली आहे, उचलता येणार नाही, मार्बलची बरं का। जेव्हा वर जाईल तेव्हा जाईल, कदाचित आपण वर जाऊ तेव्हा ही पाटी वर जाईल। अशा प्रकारचे भोसरीमध्ये खूप ट्रॅफिकचा प्रश्न आहे, लोकांना गाड्या पार्क करायला मिळाव्या, सुविधा व्हावी म्हणून हे सगळा कुटाणा केलाय। पण आज तो कुटाणा सुद्धा वेगळाच कुटाणा बनलेला आहे। हे सगळं पार्किंग असं पडून आहे, तुम्हाला वर जाऊन पण दाखवता येईल मला बरं का। आता हे जे अधिकृतपणे चालूच झालेलं नाहीये, हा हे बघा संध्याकाळी लोक याचा काय उपयोग करतायत ही सगळी अवस्था बघा। म्हणजे प्रशासकीय राजवटीमध्ये पालिका धुवून खाल्लेली आहे आणि आता धुळीमुळे सगळं नागरिकांचं आयुष्य, आता धुळीमुळे नागरिकांचं आयुष्य असं पणाला लागलेलं आहे। याचं बघा आता सिगरेटचा पण वास येतोय, अधिकृतपणे उद्घाटन नाही आणि कधी होणार माहीत नाही। मग हे 100-150 कोटी रुपये खर्च केला कशा, ही बघा ही अवस्था आहे। नागरिकांच्या कराच्या पैशाचं कशा प्रकारे माती केली जाते हे तुम्ही बघू शकता। या तुम्हाला दाखवतो, म्हणजे ऑनलाईन उद्घाटन झालेलं आहे, ऑफलाईन काय सुरू झालेलं नाही। हे बघा हे ते पार्किंग आहे, जागोजागी पडलेल्या बाटल्या पण तुम्हाला दिसतील, ग्लास आहेत।